त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच करू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्या. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर बॅनरबाजी, भुजबळ समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेत. परभणीत इक्बाल नगरमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून 2 गटात राडा, दगडफेकीत 10 ते 12 वाहनांचं मोठं नुकसान. देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी मार्गावर ब्लॉक. नियोजित पूर्व मान्सून देखभालीचं काम 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यानिमित्त अजित पवार नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येतील. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते. स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही. इतर भाषांचा द्वेष करणं म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणं नाही. आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगं नाही. मात्र तुम्हाला विविध भाषा बोलता येणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो, असं स्पष्ट मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय. एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटीसीचं उत्तर त्यांना विचारा. मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना कानावर येत आहेत. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर पवित्रा घेतलाय. राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आलेली आहे. नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा देखील मंत्री बावनकुळेंनी दिलाय. भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीला गती आलेली असताना शहराध्यक्ष निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार की आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आक्रमक आणि डावपेच खेळण्यात तरबेज असलेल्या चेहऱ्यालाही संधी दिली जाणार, यावरून पक्षांतर्गत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या रुग्णालयांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असतानाच उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ देणार नाही, असं स्पष्ट करत महापालिकेला दणका दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात त्यांची पत्नी शहजीन यांना हस्तक्षेप करण्याची परवानगी विशेष न्यायालयानं दिलेली आहे. न्यायालयासमोर तथ्य आणि खरी माहिती सादर करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे आपल्याला मध्यस्थी अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती शहजीन यांनी केली होती. पनीर आणि चीज सारख्या डेअरी प्रॉडक्ट्सच्या नावाखाली बाजारात मिळणाऱ्या पर्यायी अनलॉक प्रॉडक्टवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत कारवाईची मागणी केली होती. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली, मात्र संजय राऊत हे घडू देणार नाही. संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे एजंट आहेत. ते नारदाची औलाद असून त्यांनीच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं. तसंच ते आता राज ठाकरेंचं देखील राजकारण संपवण्याच्या मार्गावर आहेत, अशी घणाघाती टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. पुढे एकत्र येण्यानं फारसा काही फरक पडत नाही. यापूर्वी अनेकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोक नंतर बाजूला गेलेत, असा टोला राधाकृष्ण विखेंनी लगावलाय. तर जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि तो अधिकाधिक दृढ होतोय, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबाची भेट घेतली. भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. समाधान याचंच आहे, ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय.
सोन्याचा भाव प्रति तोळा 98,700 रुपये होता आणि याच पद्धतीनं अत्यंत वेगानं घडामोडी होत राहिल्यास सोनं 1,20,000 रुपयांवर जाण्याची शक्यता सराफ बाजारातून वर्तवण्यात येते. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक आणि युवतींसाठी सुवर्ण संधी आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड इथे शासनाच्या वतीनं 5 मे ते 14 मे या कालावधीमध्ये SSB कोर्स आयोजित केलेला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 24 एप्रिल रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर इथे मुलाखतीला हजर राहावं असे निर्देश देण्यात आले. बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉगचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय FDIनं घेतलाय. बनावट पदार्थांची विक्री केल्याचं आढळल्यास संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलाय. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे. येत्या 8 मेला कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे. 17 वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. बीडमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उसने घेतलेले 10 लाख न दिल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे. कासलेनं मुलाच्या फीसाठी 10 लाख रुपये उसने घेतल्याचं समोर आलंय. मुंबई महापालिकेच्या चुकीमुळे पालिकेच्या प्राथमिक अनुदानित शाळांमधील 74 सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांकडून पालिकेनं 2.25 कोटींची वसुली केली आहे. ही वसुली केलेली रक्कम परत मिळावी याबाबत राष्ट्रीय कर्मचारी सेनेनं आमरण उपोषणाचा इशारा दिला. पाळीव प्राणी अथवा मोकाट प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्याची विल्हेवाट लावणं हे जिकिरीचं बनतं. यासाठी मृत प्राण्यांकरता दफनभूमी असावी अशी मागणी प्राणी मित्रांकडून केली जात होती. तिला यश आलं असून खारघर सेक्टर 14 मध्ये खास प्राण्यांसाठी दहनभूमी उभारण्यात येणार आहे. पिंपरी शहराला पवना धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. मागील 4 वर्षात पाणीपट्टीपोटी महापालिकेनं सुमारे 137 कोटी रुपये मोजलेत, तर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पाणीपट्टीतून फक्त 76 कोटी 41 लाखांचं उत्पन्न मिळालेलं आहे. त्यामुळे महापालिकेची अवस्था आमदनी 98 आणि खर्च रुपया अशी झाली आहे. आरोग्य विम्याची कॅशलेस परवानगी आता 1 तासाच्या आत मिळणार आहे, तर अंतिम दावा 3 तासांच्या आत मंजूर करणं विमा कंपन्यांना बंधनकारक करण्याची तयारी केंद्र सरकारनं चालवली आहे. आफ्रिका खंडातील बोत्सवाना शहरातून देशातून 8 चित्ते 2 टप्प्यात भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात हे मे महिन्यापर्यंत 4 चित्ते भारतात पोहोचणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारा अभियांत्रिकीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात JEE मेनचा निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात 24 विद्यार्थ्यांनी 100 NTA स्कोअर मिळवलेला आहे. त्यात महाराष्ट्रातील आयुष रवी चौधरी, सानिध्या सराफ आणि विशाद जैन या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2 मुलींनी देखील पैकीच्या पैकी स्कोअर मिळवला. बदलापूर स्थानकावरील होम फलाट आता इतिहास जमा होणार आहे. या फलाटाला आता क्रमांक 1 म्हणून ओळखलं जाणार आहे. दरम्यान होम फलाट पूर्ण होण्याऐवजी इतिहास जमा होणार असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई विमानतळ 8 मे रोजी 6 तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे या पद्धतीनं उड्डाण करण्याच्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या. किडनी जुळत नसलेली 2 कुटुंब एकत्र येऊन दात्यांची अदलाबदल करत किडनी दान करतात. या प्रकाराला किडनी स्वॅप प्रत्यारोपण असं म्हणतात. यासाठी किडनी जुळत नसलेल्या कुटुंबियांची स्वॅप रजिस्ट्री असणं गरजेची आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशननं राष्ट्रीय स्वॅप रजिस्ट्री तयार करण्याच्या सूचना सर्व राज्यांना केल्या. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे धूळ आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजनांचा आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सादर केला. मात्र प्रत्यक्षात आराखड्याची अंमलबजावणी होत नसल्यानं हा आराखडा म्हणजे धूळफेक असल्याचा सूर रहिवाशांनी यावेळी आवळला. नवी मुंबईमध्ये उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं त्याचा सर्वाधिक ताण APMC वाहतूक पोलिसांवर पडतोय. भर उन्हात रस्त्यावर उभं राहून वाहतूक नियंत्रण करावं लागत असल्याचं समोर आलंय. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत उन्हाळी फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं APMC परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसंच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. या मोजणी प्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच या हरकतींवर जिल्हा अधीक्षकांकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असेल. त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपिलांना चाप बसणार आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला काही दिवस पिवळसर रंग आणि ते पाणी दुर्गंधीयुक्त असण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं हे पाणी पाहून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हे पाणी नागरिकांनी उकळून गाळून प्यावं असं आवाहन केलं. पुण्यातील डेक्कन जिमखाना आणि शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग जोडणारा बाबा भिडे पूल 21 एप्रिलपासून 6 जूनपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना स्टेशनच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. शुक्रवारी सकाळी हा पूल वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आल्यानं नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अर्थात RTE 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नवे नियम करण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीसमोर पालकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत आणि त्यामुळे पालकांनी 25 एप्रिलपर्यंत अभिप्राय सादर करण्याचं आवाहन शिक्षण खात्यानं केलं आहे. राज्यातील प्रत्येक शैक्षणिक विभागात एक याप्रमाणे एकूण 8 आनंद गुरुकुल निवासी शाळा स्थापन करण्यात येणार आहेत. या शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सोयीसाठी खासदार निधीतून 2 कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध भागात उभारण्यात आलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या टॉयलेट पुन्हा खर्च करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. यासाठी त्यांच्या जागा देखील बदलण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढते. तब्बल 33 लाख झाडांच्या सावलीमध्ये मुंबईकर आहेत. वनराईमुळे वाढत्या तापमानाला काही अंशी नियंत्रणात ठेवण्यात यश आलंय, तर मागील 2 वर्षात तब्बल 1.25 लाखांहून अधिक झाडांची भर यामध्ये पडली आहे. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये सिडको विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय. फणसवाडीमध्ये केलेल्या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अटल सेतू प्रभावित क्षेत्र कर्नाळा, साई, चिरनेर, नवनगर परिसरात तिसी मुंबई वसवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय. तिसऱ्या मुंबईत स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी आता MMRDAला दक्षिण कोरियाची मदत मिळणार आहे. दक्षिण कोरियानं तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीची तयारी दर्शवलेली आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आगामी बैठक एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. नगर आणि नाशिक इथे असलेल्या उपकेंद्रांना डावलून विद्यापीठासारख्या शासकीय संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक खासगी संस्थेमध्ये आयोजित करण्याचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आलेल्या पार्टनरशिप्स फॉर एक्सेलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च उपक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आलेला आहे. IIT मुंबईच्या हब अंतर्गत मुंबई विद्यापीठ स्पोक म्हणून काम करणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या संशोधनाचं क्षितिज विस्तारणार आहे. मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आणि PDMLO मार्गाला जोडणारा कर्नाक रेल्वे उड्डाणपूल लवकरच खुला होणार आहे. 10 जून 2025 पर्यंत पूर्ण करावं आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीनं नियोजन करावं असे निर्देश देण्यात आले. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न उभा आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात 96 इमारती अतिधोकादायक असून 4407 इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील 30 वर्ष जुन्या प्रार्थना स्थळावर महापालिकेनं बुधवारी तोडक कारवाई केली. या कारवाईच्या निषेधार्थ विशिष्ट समाजातील नागरिकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. नियोजित पूर्व मान्सून देखभालीच्या कामासाठी 8 मे 2025 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी तात्पुरती बंद राहणार आहे. नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून 6 महिने आधीच सर्व विमान कंपन्या आणि भागधारकांना एक नोटीस देण्यात आली आहे.